स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवू, महादेव जानकर यांनी स्वबळाचा नारा दिलाय। महाविकास आघाडीसोबत स्थानिक पातळीवर युतीचेही प्रयत्न आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार असल्याचा नारा पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिलाय। जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीसोबत मोठ बांधण्याचा प्रयत्न महादेव जानकरांकडून केला जातोय। दरम्यान महादेव जानकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भात राष्ट्रपतीची काय नेमकी भूमिका आहे हे आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत महादेव जानकर आहेत। साहेब, आगामी निवडणुका आहेत आणि सर्व पक्ष जे आहे मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळतात, काय ठरलं, महायुती की महाविकास आघाडी? आता सध्याला तर आम्ही काय करतोय की महाराष्ट्रभर जवळजवळ मी अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, हिंगोली, बीड, परभणी, लातूर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड जवळजवळ मी 33 जिल्हे कव्हर केले अतिवृष्टीच्या माध्यमातून शेतकऱ्याची। आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही तालुक्यात जिल्ह्यात जाऊन कार्यकर्त्याची राष्ट्रपतीची मिटिंग घेतली आणि शेतकरी परिषद आम्ही 9 घेतल्या। 25 तारखेला एक मोठी शेतकरी परिषद 50,000 लोक एकत्र येतील असं आम्ही सांगोल्याला राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आयोजित केलेली आहे। उद्धव साहेबांशी आम्ही अलायन्स करायला तयार आहे, परंतु आम्ही होऊन त्यांच्या मागे लागणार नाही। त्यांना जर गरज वाटत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर राहू, तर आम्ही विद्यमान सरकारच्या बरोबर विरोधात असणार आहे। नाही छेनी घेतलं तर आम्ही स्वबळावर लढाई देखील आम्ही परवाच 9,000 AB फॉर्मवर सह्या करून आलेलो आहे। त्यामुळे आमची तयारी चाललेली आहे। या राज्याचा मुख्यमंत्री व्हायला 24% वोटिंग लागतं। 24% मुख्यमंत्री होत आहेत। 12% आम्ही इकडे घेतलं तर सरकार कोणाची मतं खाणार आहे? काँग्रेसची आम्ही खात नाही, पवार साहेबांची खात नाही, उद्धव साहेबांची खात नाही, तर आम्ही सेना बीजेपीचं मतदार खातो। त्यामुळं आम्हाला माहित आहे आज ते खुशीत आहेत, सत्तेत आहेत, त्यांच्याकडे डबल ट्रिपल इंजिन आहे। काय ठरवत असतो, एकच भगत संघ होतो आणि इतिहास निर्माण करतो। स्वबळाचा नारा जो आहे या ठिकाणी महादेव जानकरांनी दिल्याचं पाहायला मिळतं। प्रफुल्ल खंदारे, महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।